बोलायचं तर विठ्ठल बोला, पाहायचं तर विठ्ठलाला पहा आणि करायचं तर विठ्ठल करा. फार जगातलं विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे न्यूटननं वेगवेगळे फॉर्म्युले दिले, पायथागोरसने x² + y² = z² दिला, e² = mc² आपल्याकडे आहे ना, वेगवेगळ्या आइन्स्टाईननी फॉर्म्युला दिला. तर हे सगळे फॉर्म्युला इस्रायलचं स्पेशलायझेशन ॲग्रिकल्चर आहे, जपान जर्मनीचं स्पेशलायझेशन ऑटोमोबाईल सेक्टर आहे, अरेबियन कंट्रीज यांचं स्पेशलायझेशन पेट्रोलियम प्रोडक्ट आहे. आमच्या भारताचं स्पेशलायझेशन स्पिरिच्युअलिटी, भक्ती आहे. आणि ही भक्तीचं सूत्र आपल्याला भारतामध्ये मिळतं. आणि भारत भक्तीचं सूत्र आमच्या याच मराठीतल्या भूमीतल्या कुटुंबांनी केलं. करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा. लक्षात घ्या, मी तुम्हाला फार महत्वाचं वाक्य मी सांगतोय, मी पण हे रिसर्च करून लिहिलंय, फार आवडेल तुम्हाला. आपल्या पाहण्यामध्ये कृष्ण आला की दर्शन होतं. आपल्या खाण्यामध्ये कृष्ण आला ना, नैवेद्य दाखवून खाल्लं ना की त्याचा प्रसाद होतो. आपल्या चालण्यामध्ये कृष्ण आला ना की त्याची वारी होते. आपल्या पुस्तकात कृष्ण आला ना की त्याची गीता होते. आपल्या कार्यात कृष्ण आला ना की त्याची भक्ती होते. आपल्या व्यवहारात कृष्ण आला ना की त्याचं दान होतं. आपल्या गावात कृष्ण आला की त्याचं तीर्थक्षेत्र होतं. मला अपेक्षा आहे की काही दिवसानंतर हे तीर्थक्षेत्र होतं. अविनाशीचा जो भाव आहे, मला बोलता बोलता ते बोलले. मागच्या वेळी मी एकदाच 2-1 महिन्यापूर्वी येऊन गेलो होतो. मी सहज बोललो, म्हणजे गप्पा मारतो तो आम्ही दोघं जण. आणि ते म्हटले काही नाही, माझी एक मुलगी परदेशात असते आणि एक मुलगी मुंबईला असते. मुली शहरामध्ये वाढल्यामुळे इकडे त्यांचं येणं होत नाही. पण माझी इच्छा आहे तिथे एक मोठी घोषणा व्हावी, तिथे एक मंदिर व्हावं, वारकऱ्यांना राहता येईल अशी जागा व्हावी, एक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावं. खरं सांगू का, आपली भावनाच कार्यापेक्षा ना आपला कार्यामागचा भाव आणि उद्देश फार महत्वाचा असतो. तो ठरवतो की ही भक्ती आहे का हे साधारण कार्य आहे. आणि आय एम शुअर की ज्या भावनेने ते बोलले होते की इथे भविष्यात तुम्हाला एक मोठं तीर्थक्षेत्र दिसेल. कारण गावात कृष्ण आला की त्याचं तीर्थक्षेत्र होतं, नदीमध्ये कृष्ण आला की त्याची गंगा होती, आणि माणसात कृष्ण आला की त्याचा संत होता. किती सोपं आहे. तुम्ही लक्षात घ्या, फार इंटरेस्टिंग आहे. या मॉडर्न एज्युकेशनच्या नावामध्ये स्पेसिफिकली आपला एज ग्रुप जो आहे, म्हणजे माझा एज ग्रुप 50चा, त्यांनी काय केलंय की आपल्याला वाटतं आर्थिक प्रगती, वैज्ञानिक प्रगती, याचा अर्थ आपले संस्कार, आपला धर्म, आपल्या चालीरीती, आपल्या परंपरा पायदळी ठेवायची असं आपल्याला वाटतं. किती मूर्खपणा आपण केला असेल. चांगल्या सवयी, चांगले संस्कार आपण नष्ट केले. मन बुद्धी आत्म्यामध्ये जे चांगले विचार येतात त्याला संस्कार म्हणतात. त्या संस्कारांना चित्त म्हणतात. ते चित्त प्रसन्न जर असेल ना तर तुम्ही फाटक्या झोपडीमध्ये पण तुम्हाला आनंद वाटतो. आमच्या गोरा कुंभाराने कुठली डिग्री घेतली? 18 विश्व दारिद्र्य असलेल्या संत तुकाराम महाराजांकडे काय होतं? गाव साफ करण्यासाठी गुरढोरं उचलणाऱ्या आमच्या संत चोखोबांकडे काय होतं? बहिणाबाई, जनाबाई, मुक्ताबाई कुठल्याच कॉलेजमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग केलं होतं. आमच्या नाडोबांचं वय काय होतं? तुम्ही लक्षात घ्या. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, असं म्हणणारे आमचे चोखा मेळा काय शिकले होते? उंबरट्याचं आहे ना, उंबरट्याचं राहू आणि तुझे काय म्हणतात ते पुढे म्हणतात ना की देवा माझी काय लायकी आहे की मी उंबरट्याजवळ राहील आणि तुझे रूप पाहिजे. केवढी विनम्रता या माणसामध्ये, किती विनयशीलता या माणसामध्ये. कसायला तुकोबा म्हणतात की हेच गाणं देगा देवा तुझं विसर न लगे मुक्ती संपदा. तेव्हा मला मुक्ती नको, संपदा नको, संत संत देव सदा. सुखामध्ये गर्भवासी सुखे घालावे, सुखाने आम्हाला गर्भामध्ये घाल. तेवढे मोठे विचार या लोकांनी आम्हाला दिले. मन प्रसन्न असेल ना, या सगळ्या संतांचं जीवन आम्हाला काय शिकवतं की मन समृद्ध असेल, मन प्रसन्न असेल
रामदास स्वामींनी सांगितलं, मना करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. त्यांनी तो सुंदर मनाचे श्लोक लिहिले. किती कॉन्फिडन्स, किती आत्मविश्वासपूर्वक रामदास स्वामी लिहितात की नसे राम ते धाम सोडून द्यावे, म्हणा लागे अरण्य सेवित जावे, आम्ही काय गुणाचे खातो श्रीराम आम्हास देतो. काय सुंदर श्लोक लिहिले रामदास स्वामी. मला असं वाटतं की वेळ आली आहे भक्ती आणि शक्ती, शास्त्र आणि शस्त्र, धर्म आणि अर्थ, शुभ आणि लाभ, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन कंबाईन करायची गरज आहे. नुसतं वेळासारखं सुसाट वैज्ञानिक आणि या मॉडर्न एज्युकेशनच्या आधुनिक जीवनशैलीच्या मागे आपण धावत राहिलो तर दमछाक होईल, नैराश्य येईल, अपघात होतील, आत्महत्या होतील, कुटुंब तुटतील, परिवार तुटतील. आणि म्हणून धर्माला बरोबर घ्यायची फार गरज निर्माण झाली. आज लक्षात घ्या की भगवद्गीतेमधले 18 अध्याय आणि 700 श्लोक, श्रीमद भागवतामधले 333 अध्याय आणि 18,000 श्लोक, रामायणामधले जवळजवळ 7 खंड आणि 24,000 श्लोक, महाभारतामधले 1,00,000 श्लोक. हे काय शिकवतात? 6 लाख श्लोकांचा खजिना आमच्या देशामध्ये. नालंदा युनिव्हर्सिटी जळाली तरी, आणि प्रत्येक श्लोक आम्हाला चांगली दिशा दाखवतात, चांगली दिशा दाखवतात. आणि म्हणून गीता भागवताचा अभ्यास करायला पाहिजे. तुकोबरायांनी सांगितलं, गीता भागवताकडे पठण अखंड चिंतन विठोबाचं. गीता भागवताचं वाचन केलं पाहिजे आणि अखंड चिंतन विठोबाचं केलं पाहिजे. आता हे करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भगवद्गीता कोणाला सांगितली की जो राजा होता, जो तरुण होता, ज्याच्यावरती जबाबदाऱ्या होत्या, ज्यांनी घरदार सोडून जंगलात बसला होता, अशा माणसाला भगवद्गीता नाही सांगितली. भागवत कुणाला सांगितलं? परीक्षित महाराज, जो राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना राजर्षी म्हटलं जायचं. राज आणि ऋषी. राज म्हणजे काय? तर रजोगुण. युद्ध करण्यासाठी रजोगुणाची गरज लागते. छत्रपती शिवाजी महाराजांकडे तो रजोगुण होता आणि म्हणून आपल्या आयुष्याच्या फक्त 50 वर्षाच्या कालावधीमध्ये 6 वर्ष लढाया केले. या 6 वर्षाच्या लढायात त्यांनी 360 किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं. त्यावेळी 9 कोटी रुपये खात्यामध्ये जमा होते. आज त्याची किंमत कल्पना करा. त्या 9 कोटीची आजची किंमत काय असणार आहे? संपूर्ण भारतभर एक शिवविचार, हिंदवी स्वराज्याचा आणि परमेश्वराच्या सत्तेचा विचार त्यांनी दिला होता. म्हणून त्यांना राजर्षी म्हणलं जायचं. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी राजासारखी कार्य केली आणि एका साईडला त्यांनी ऋषीसारखी कार्य केली. त्यांनी मंदिरं बांधली, साधू संतांचा सहवास घेतला. आणि म्हणून तुकोबराय त्यांना म्हणाले, शिव तुझे नाम ठेविले पवित्र, विश्वाची सूत्रे तू घेतली. आणि म्हणून रामदास स्वामींनी त्यांच्यासाठी लिहिलं की बहुत जणांची आधारू, नित्याचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. आणि म्हणून वृंदावनात आलेला, यमुना काठी राहणारा त्रिविक्रमपूर मधला कवी भूषण होता. तो जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा तो लिहितो, इंद्रजिनी चंप पर है ना, कानकिनी कंस पर, शिवराज म्लेच्छ पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है. असं काही बरंच छान लिहिलं. तुम्ही लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारची सोशल मीडिया, प्रिंट मीडिया नसताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तो पोर्तुगीजचा कास्को दे गामा लिहितो की हा माणूस चपळ आहे, हा माणूस शूर आहे, त्याच्या डोळ्यामध्ये चकाकी आहे. कुठल्या तरी देशातला इराण मधला शाही अब्बास लिहितो, बादशाला त्याच्यावरती नजर ठेवा, हा मोगलांना संपून टाकेल. कुठला तरी इटली मधला मनुची निकोलेवा इथे येतो आणि तो लिहितो, पुरंदरच्या तहाच्या वेळी तो तिथे हजर होता. म्हणतो की त्या माणसाला पाहण्यासाठी अख्ख्या याच्यामध्ये छावणीमध्ये एक कुतूहल पसरलं होतं. कोणीतरी ॲडे नावाचा एक माणूस लिहितो, कोणीतरी लंडनचा माणूस लिहितो. इंटरनॅशनली या माणसासाठी लिहितात. तुकोबा रामदास स्वामींसाठी संत लिहितात. त्रिविक्रमपूर मधला तो आपला कवी भूषण लिहितो
मुलादपूरमध्ये एक परमानंद स्वामी होऊन गेले, त्यांच्यावरती संस्कृतमध्ये ग्रंथ लिहितात. हे त्याचे पुरावे आहेत की छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी होते. आणि याच परंपरेमध्ये आपण जन्माला आलो. आपण मराठ्या माणसांचा इतिहास फार मोठा आहे. एका साईडला आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं लढण्यासाठी, कार्य करण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे, आणि एका साईडला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांसारखं भक्तिमय जीवन आपण जगलं पाहिजे. राजर्षीचा अर्थ असा की राजासारखं साम्राज्य असून देखील युगासारखं जगता आलं पाहिजे, संतांसारखं जगता आलं पाहिजे. आणि संतांसारखं जगणं हे फार सोपं आहे. संतांसारखं जगावं कसं, पुन्हा या जीवनामध्ये ही धर्मग्रंथ आपल्या आचरावेत कसे, यासाठी स्वामी श्रील प्रभुपाद यांनी इस्कॉन या संस्थेची स्थापना केली होती. 1977 साली त्यांनी जरी आपला देह ठेवला वृंदावनामध्ये, तरी 1965 साली त्यांनी ही याची सुरुवात केली. वयाच्या 17व्या वर्षी, म्हणजे 1965 साली त्यांचा वय 70 होता प्रभुपादांचा. त्या 17व्या वर्षी या माणसानं आता 40 रुपये आणि 2 बॅग घेऊन एका मालवाहू बोटीमधून ते अमेरिकेमध्ये जातात. आणि पाहता पाहता 12 वर्षात संपूर्ण जगाला 14 वेळा प्रदक्षिणा मारतात, 108 मंदिर बांधतात, 70 ग्रंथ लिहितात, 5000 शिष्यांना दीक्षा देतात. आणि आज त्या 108 मंदिरांची 120 देशामध्ये 1800 मंदिरं दिसतात. आणि आपल्या धर्माची ध्वजा, या कृष्ण भावनाभाविक कार्याची ध्वजा इस्कॉनची लोक 120 देशामध्ये 1800 मंदिरांच्या मार्फत करतात. आणि काही नाही, कृष्ण कथा, कृष्ण कीर्तन, कृष्ण नाम, कृष्ण प्रसाद, या 4 गोष्टींमध्ये जादू आहे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लागे सायास जावे बळांतरी, सुखी होता घरी नारायण. नाम संकीर्तन साधन पैसोपे, किती सोपं आहे नाम संकीर्तन करणं. आपला पर्सनल मोबाईल असतो तशी पर्सनल जपाची माळ असायला, आपला पर्सनल मोबाईल असतो तशी पर्सनल गीता पण असायला. काय नको असायला सांगा मला, कसं आपल्याला गाईड करता येईल. हे यंत्र आहे, या यंत्राला जर मॅन्युअल नसेल तर ते कसं ऑपरेट करायचं. साधारण टीव्ही आणि फ्रीज आल्यानंतर आपण एक जर मॅन्युअल ऑपरेट करतो, मॅन्युअल पाहून ते वापरतो, तर देवाने दिलेलं एवढं सुंदर यंत्र विदाऊट मॅन्युअल आपण वापरतोय. आपण मांसाहार करतोय, आपण मद्यपान करतोय, आपण व्यभिचार करतोय, आपण जुगार खेळतोय, आणि तरी आपल्याला शांती आहे, आणि तरी आपण गर्वस्य कवा निघतोय. हे कसलं? तर मला असं वाटतं की गीता, भागवत, रामायण हे रेफरन्स बुक्स आहेत, हे डिसिजन बुक्स आहेत. आणि यात गमतीची गोष्ट काय आहे, फार चांगलं सूत्र आपल्याला मिळतं, ते म्हणजे तुम्हाला काही सोडायचं नाही. आमच्या गोऱ्या कुंभारांनी सोडलं का माठ बनवायचं, आमच्या तुकोबारावांनी दुकान चालवायचं सोडलं का, आमच्या ज्ञानोबांनी त्यांची ब्राह्मण ते होते त्यांची ती पूजापाठ करायचं तरी सोडलं नाही, आमच्या नामदेवांनी शिंपी काम करायचं सोडलं नाही, आमच्या सेना न्हावी केस कापायचं सोडलं नाही, आमच्या बहिणाबाई जनाबाईंनी स्वयंपाक करायचा सोडला. कुठं काय सोडायचं? आपलं कार्य करता करता आपलं गुण आणि प्रवृत्ती, आपला गुण आणि कर्म यानुसार देवाने आपल्याला एक मनोवृत्ती दिली आहे. या मनोवृत्तीप्रमाणे आणि आपल्याला काही स्किल्स दिलेले आहेत, आपल्याला काही बुद्धीशी बुद्ध्यांक दिलेला आहे, काही शारीरिक क्षमता दिलेली आहे, काही आर्थिक पात्रता दिलेल्या आहे, काही गुणाचार दिलेले आहेत. त्यानुसार कुणी इंजिनियर आहे, कुणी शेतकरी आहे, कुणी अधिकारी आहे, कुणी माली आहे, कुणी विद्यार्थी आहे, कुणी गृहिणी आहे, कुणी गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहे. हे करता करता आपल्याला फक्त कृष्ण जोडायचा, आपल्याला फक्त कृष्ण लावायचा या कार्याला, आणि मग कार्यच आपली कृष्ण भावना भाविक होती. किती सोपं आहे. प्रत्येक क्षणी सत्तम कीर्तयंतो माम, सतत कृष्णाला आठवायचं आहे. यत् करोषि यदश्नासि यत् जहोसि तदासि यत् यत् तपस्यासि कौन्तेय तत् पुरुषोत्तम. किती सरळ आणि सिंपल. असं प्रत्येकाने जर केलं तर काय होईल सांगा मला. एक आहे आमच्या राष्ट्राचं मंदिर, मोदीजी म्हणतात की राम मंदिर हे राम मंदिर नाही, हे राष्ट्र मंदिर आहे. एक मंदिर आहे आमच्या राज्याचं मंदिर, जसं आमच्या महाराष्ट्राचं मंदिर आहे पंढरपूर पांडुरंग, राजस्थानचं मंदिर आहे श्रीनाथजी, गुजरातचं मंदिर आहे द्वारकानाथजी, ओडिसाचं मंदिर आहे जगन्नाथजी, आहे की नाही. त्यानंतर तमिळनाडूचं मंदिर आहे रंगनाथजी.
आंध्रामध्ये बालाजी, हिमालयात बद्रीनाथजी, सगळीकडे आपले नाव बसलेले आहेत. उत्तर प्रदेशात रघुनाथजी. तर प्रत्येक राज्यामध्ये आमचे कृष्ण वेगवेगळ्या विविध रूपांमध्ये लीला घेऊन बसलेले आहेत. पांडुरंग म्हणून त्यांनी आपल्या साधू संतांबरोबर आदान प्रदान केलं. बालाजी म्हणून त्यांनी स्त्री संप्रदायातल्या भक्तांबरोबर आदान प्रदान केलं. नाथद्वाराला त्यांनी वल्लभाचार्य विष्णू स्वामी संप्रदायाशी त्यांनी हे केलं. कुमार संप्रदायाचे आदान प्रदान केलं. तशा भारतभर भगवंताची विविध रूप आहेत, अनंत रूप आहेत, असंख्य रूप आहेत. आपल्या हजारो फणांनी अनंत शेष त्यांचं गुणगान करत असलं तरी त्याला थांबता येत नाही, एवढी त्यांची असंख्य नावं आहेत. तर मला असं वाटतं की आपल्या साधू संतांनी दिलेला रामकृष्ण हरी असो किंवा इस्कॉनच्या माध्यमातून म्हटलेला हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हा महामंत्र असो किंवा ही गोंदवलेची भूमी आहे, गोंदवलेकर महाराजांची भूमी आहे. तिथे मी रामनाम सिद्ध केलं, फार म्हणजे साधक होते आणि रामनामाचा महिमा त्यांनी फार त्या पंचकृषीमध्ये केला. आपण प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं पाहिजे. त्यांनी आपलं चित्त शुद्ध होतं, आपली बुद्धी, आपलं मन, आपली कार्य पवित्र होते. स्वतः कृष्णाने भगवद्गीतेमध्ये आपल्याला हे इन्स्ट्रक्शन दिलं की आज्ञा दिली की मन मनादी मद भक्तो मध्याची मान मनसतो नाम वैश्यसी सत्यम ते प्रतिज्ञानी क्रिया असतो. अशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये कृष्णाचा स्वीकार केला पाहिजे, गीता भागवताचा स्वीकार करा. कारण लक्षात घ्या, या 45 मिनिटाच्या किंवा एका तासाच्या प्रवचनामध्ये मी तुम्हाला संपूर्ण जीवनामध्ये कसं जगता येईल हे नाही सांगू शकणार. पण तुम्ही आजचं एक जातानाचं एक सूत्र लक्षात घ्या, एक ABCDचं सूत्र घेऊन जा. आपल्याला नातवंड असतील, आपल्या घरात मुलं असतील तर आपण मुलांना शिकवतो A फॉर ॲपल, B फॉर बॅट, C फॉर कॅट अँड D फॉर डॉग. तर आपल्याला आता हे शिकायचं आहे की A फॉर असोसिएशन, आपण भक्तांचा संघ घेतो. आपण ज्या काही गावामध्ये आहात, ज्या काही ठिकाणचे आहात, त्या इस्कॉनचा सत्संग कार्यक्रम हा साप्ताहिक सत्संग कार्यक्रम असतो, प्रत्येक गावामध्ये असतो. आपण कृपया या साप्ताहिक सत्संगामध्ये जा, तिथे तुम्हाला एक चांगले विचार ऐकायला मिळतील. सत्संग फार महत्वाचा आहे. कचऱ्या पेटीजवळ उभं राहिलात ना की घाण वास येतो आणि मोगऱ्यांच्या फुलाजवळ उभं राहिलात ना की फार सुगंध येतो. आपण ठरवायचं की कुठं उभं राहायचं, मोगऱ्याच्या फुलाजवळ उभं राहायचं की कचऱ्याच्या पेटीजवळ उभं राहायचं. भक्तांच्या बरोबर आपण राहिलो, 4 शब्द चांगले ऐकले की आपल्याला चांगली कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते. फार सिंपल आहे बघा. आपण जे वाचू की नाही तसे भाव मनात प्रगट होतात. आता मी उदाहरणार्थ ज्यांच्याकडे मी पोलीस टाइम्स दिला, तुमच्याकडे मी मायापुरी दिली, तुमच्याकडे मी फिल्म फेअर दिलं, एकाकडे मी क्रिकेटचं मॅगझिन दिलं, एकाकडे मी पॉलिटिकल मॅगझिन दिलं, एकाकडे मी न्यूजपेपर दिला आणि एकाकडे मी गीता दिली, एकाकडे मी रामायण दिलं. तर जे आपण वाचतो की नाही तसे मनात भाव प्रकट होतात. पोलीस टाइममध्ये वाचलं की ते खून मारामाऱ्या असे भाव प्रकट होतात. चित्रपटात असलं की मग ते नको असलेल्या कामं असणं जास्त होतात. क्रिकेट विषयी वाचलं की आपल्याला ते कोण जिंकलं कोण हारलं याच्या चक्रामध्ये जातो. आता आपण गीता भागवत वाचतो तसा भाव मनात प्रकट होतो, जसा भाव प्रकट होतो तसे मनात विचार प्रकट होतात, जसे विचार प्रकट होतात तशी आपण शब्द प्रकट होतात, जसे शब्द प्रकट होतात तसे कार्य आपण करायला लागतो, जशी कार्य आपण करतो तसं आपली सवय लागते आणि जशी सवय लागते तसं आपलं चारित्र्य असतं. संपूर्ण चारित्र्याचा विकास हा आपण काय वाचतोय आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन होत. म्हणून ज्ञानोबा म्हणाले हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण. किती सरळ आहे, किती सोपं आहे. पण आपण ते ऍप्लिकेशन बेस मध्ये नाही घेतो. आपला फार मोठी समस्या काय आहे की आपल्याला बोलायला सांगितलं की आपण तलवार बाहेर काढतो, माईक दिला की आपण 2 तास माईक सोडणार नाही एवढं बोलतो. पण ऍप्लिकेशन, when it comes to application, we are nowhere. आपण पुढेच असतो. का आपण कृष्णाला आठवत नाही, का आपण पांडुरंगाचं नाव घेत नाही, का आपण तिलक लावायला लावतो. मला मैदानविषयी फार आदर वाटतो, कारण त्यांनी ना बिंदी लावायचं चुकवलं नाही, त्यांनी कुंकू लावायचं विसरलं नाही, त्यांनी कपडे व्यवस्थित घातले. आपल्याकडे आम्हीच पुरुष लोक तिलक लावायचो आणि तिलकाचे फार फायदे असतात. पण मी 23 वर्षाचा होतो. मी टाटा मोटर्स मध्ये पेंट शॉप इंजिनियर होतो आणि काय झालं, टाटामध्ये 20,000 लोक होते. मी या भुईंचा आहे, वाईमध्ये माझा जन्म झाला. तिथं मी प्राथमिक शिक्षण घेतलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये.
आणि मग भरगसतपर्यंत जेव्हा मी पेन टेक्नॉलॉजी केलं 19व्या वर्षी माझं सिलेक्शन झालं आणि मी टाटामध्ये झालो. त्याचवेळी मी इस्कॉनच्या संबंधात आलो होतो म्हणून मी आपला तिलक लावून कंपनीत कामाला जायचो. आता अचानक मला सांगण्यात आलं 1991 मध्ये की तुमचं सिलेक्शन झालं जर्मनीसाठी. आता लोक सगळं अभिनंदन वगैरे करायला लागले. आता मी तर व्हायचं मला काय कळत नाही अभिनंदन का करतात. तर मला असं सांगण्यात आलं की तुला महिन्याला 2 लाख पगार मिळणार आहे. म्हणजे ही 91ची गोष्ट आहे. लोकांना आजही 2 लाख पगार मिळत नाही. तर हे कौतुकाचा वर्ष माझ्यावरती की 23 वर्षाच्या पोराला सिलेक्शन झालं जर्मनीमध्ये जाण्यासाठी. आणि मी तर व्हायचं मी अजून रेल्वेमध्ये बसलो नव्हतो. माझ्यासाठी ते वेगळंच काहीतरी प्रकरण होतं. 20,000 रुपये 91 मध्ये पहिल्यांदा मला देण्यात आले कपडे घ्या. आता 20,000 आता 20,000चे कपडे एवढे असतात की ते एकट्याला घेतायचे नाही. तर ते 20,000 एवढे कपडे काय घ्यायचे आपण. तर तेवढ्यात मला बोलवणं आलं की तुला HR मध्ये बोलवलंय म्हणून मी गेलो. आणि साहेबांनी सांगितलं सगळं आहे तुझं जर्मनीसाठी सिलेक्शन झालंय मर्सिडीज बेंझचा अभ्यास करण्यासाठी. आणि या काळात तुला 2 लाख रुपये महिना पगार मिळणार आहे 22 मार्चमध्ये. आणि एक गोष्ट फक्त करावी लागेल तुला ही माळ आणि तुळस घातलीस ना तिलक लावलायस ना तो काढावा लागेल कारण युरोपमध्ये हे चालत नाही बेटा सगळं का कुणास ठाऊक. पण कदाचित या सगळ्या भक्तांचे आशीर्वाद असतील आणि मी सगळ्या तुमच्या इस्कॉनच्या भक्तांमध्ये सुदामा प्रभूंनी मला शिकवलं. द्वारकानाथ प्रभूंकडून मी इस्कॉनमध्ये आलो निगडीचे द्वारकानाथ प्रभू आणि त्यानंतर वृंदावन प्रभूंची मी प्रवचनं ऐकली होती. आणि या राधेश्याम प्रभूंनी मला मार्गदर्शन केलं होतं. आणि या भक्तांच्या सहवासामुळे काय झालं की फार धाडसानं म्हणालो की सर मी ना वाई मधल्या गावात राहतो आणि मी आतापर्यंत रेल्वेत पण बसलो नाही. आता झालं काय सर हा तुळशीचा माळ आणि ही तिलक हा आमचा दागिना असतो असं मला आमच्या संस्थेत शिकवलं. आता झालं काय की मला काही असं जर्मनी जायचं कुतूहल नाही आहे. तर आपल्या कंपनीमध्ये 20,000 लोक आहेत त्याच्यापैकी एकाला पाठवा मी इथं खुश आहे मी छान काम करेल. आणि साहेब त्या खुर्चीतनं उठला आणि मला कडकडून मिठी मारली म्हणजे बाळा तुझं सिलेक्शन यासाठी केलंय कारण बाकीच्यांना जर पाठवलं तर ते दारू पीत बसतील तू काम करशील. तिलक कसं आणि कधी कामाला येईल माहिती म्हणजे व्यक्तिगत माझ्या जीवनात तिलकाने मला परत मदत केलेली. ते मला आठवतं की एकदा ना पहाटे मंदिरात गेलो होतो 3 वाजता 4 वाजता वगैरे आणि दिवसभर सारख्या मिटिंग आता मंदिरातलं पुन्हा मंदिर बांधायचं होतं 100 कोटीचं. राष्ट्रपतींनी त्याचं उद्घाटन केलं 2013 मध्ये प्रणव मुखर्जींनी. फार मेहनत घ्यावी लागली मला त्यासाठी. मी त्यासाठी वयाच्या 37व्या वर्षी नोकरी सोडली माझी. मी वर्तुळमध्ये एका अमेरिकन कंपनीमध्ये प्रोडक्शन हेड होतो रांजणगावला. ती अख्खी रांजणगावची कंपनी मी उभी केली म्हणजे माझ्यावर टीम होती पण माझा फार त्यात मेजर रोल आहे. 10 वर्ष मी तिथे काम केलं. तर ते करताना ना मला फार थकलो होतो आणि माझ्या गाडीमध्ये मला एवढी झोप लागली मंदिरात येताना की पुढच्या गाडीला मी कधी चढवतो पुण्यामध्ये मला कळलंच नाही. खात पण आवाज आला तेव्हा जागा आणि नंतर कळलं की लोक पळत आले आणि माझं धोतर पुरतं आणि तिला बघून त्या पुरत्यालाच मारायला लागले. तर मी त्याला बोलले भाऊ त्याची काही चूक नाही मी झोपलो त्याला मारू नका. तर त्याला वाटलं काय की वारकरी आपल्या डोळ्याला डोक्याला तिलक लावलाय आणि अंगावरती घातलेलं आहे वारी. तर हे गमतीची गोष्ट आहे. आपल्या देशात अजूनही याला फार किंमत आहे. आणि म्हणून ना आपण काय केलं की मॉडर्नायझेशनच्या नादामध्ये या चांगल्या गोष्टींचा त्याग केला. लक्षात घ्या आपण आता पॅन्ट शर्ट वरती आलो. आपण तिलक लावणं लाल वाटायला लागलो. माळ घालायची म्हणजे असं वाटतं की पुरातन वाद्य की काय. मला असं म्हणायचं आहे आपण एक 2-3 गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजे. हा आपला साधनेचा ड्रेस आहे. पूजा करताना मंदिरात जाताना देवालयात जाताना घातला पाहिजे. तर लाजायचं कशाला मोठ्या अभिमानाने तो घातला पाहिजे. मुसलमानात एवढी पॅन्ट घालतात की नाही लांडी आणि डोक्यावर टोपी करतात ते नाही लागत. मग आपण त्याला असतो हा सलवार कुर्ता हा आपला सांस्कृतिक ड्रेस असला पाहिजे आणि पॅन्ट शर्ट हा आपला व्यवहाराचा ड्रेस असला पाहिजे कंपनीत जाताना. आता भाषेमध्ये मी जर मराठी आहे तर मराठी माझी आई आहे आणि माझ्या देशाची राष्ट्रभाषा जर हिंदी आहे तर हिंदी माझी मावशी आहे आणि माझे धर्मग्रंथ संस्कृत मध्ये तर संस्कृत माझी आजी आहे आणि इंग्रजीचा मी द्वेष करत नाही ती माझी रिसेप्शनिस्ट आहे. मातृभाषेच्या शाळा बंद कशाला करायचं. जर आमचं संत साहित्य मराठीमध्ये आहे जर आमचं देवाचं साहित्य संस्कृतमध्ये तर आमचं वाचायचं का नाही. का नाही वाचत आपण गीता भागवत आणि संतांची
का आमच्या लहान मुलांना आपण आग्रह करतो इंग्रजीमध्ये शिकलं पाहिजे? 25 लाखाचा डेन्मार्क हा जर डॅनिश भाषा बोलतो तर 14 कोटीचा महाराष्ट्र मराठी भाषा का नाही बोलला पाहिजे? काही गोष्टी व्यवहाराच्या आहेत आणि अध्यात्म त्याचा आधार आहे. आपला उद्देश हा आहे मराठी शिकण्यामागचा की मला माझं संत साहित्य समृद्ध आहे माझं मराठी. मला आठवतं की मी एक इंजिनियर आहे, खरं व्यवसाय आहे आणि इस्कॉनच्या माध्यमातून मी एक वैष्णव आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की पुण्यामध्ये काही स्किल्स असतील, तुम्ही चांगले चित्र काढत असाल कृष्णाची चित्र काढा, तुम्ही चांगल्या मूर्त्या बरोबर कृष्णाची मूर्ती काढा, तुम्ही चांगलं बोलत असाल तुम्ही लेक्चर्स द्या, तुम्ही चांगलं गात असाल कृष्णासाठी गा, तुम्ही चांगलं व्हिडिओ शूटिंग करत असाल कृष्णाचे तीर्थक्षेत्राचे व्हिडिओ शूटिंग करा, तुम्ही चांगले स्वयंपाक करत असाल चांगला स्वयंपाक बनवा, तुमच्यात चांगली बोलण्याची कला आहे, मुलांना संस्कार द्या, तुम्हाला चांगली सजवायची कला आहे, देवाचं छान विग्रहाचं हार बनवा, त्यांना छान ड्रेसिंग करा. अशा पद्धतीनं आपली कला देवाला लावली पाहिजे. तर हे छोटंसं सूत्र तुम्हाला मी A फॉर असोसिएशन, B स्टँड फॉर बुक रिडिंग, B फॉर बॅग लक्षात ठेवा, पण B फॉर बुक रिडिंग पण लक्षात ठेवा. गीता भागवत रामायण वाचलं पाहिजे. C फॉर कॅट पण C फॉर चॅन्टिंग पण लक्षात ठेवा. भगवंताच्या पवित्र नावाचा जप करा. C म्हणजे चॅन्टिंग आणि चॅन्टिंग म्हणजे जप करा. आणि D फॉर डॉग लक्षात ठेवा अभ्यास म्हणून, पण D फॉर धाम निवास, तीर्थक्षेत्रात जायला विसरू नका. देशामध्ये 7 लाख गावं आहेत आणि जवळजवळ 30 लाख मंदिरं आहेत. आम्ही इकॉनॉमिक्स वरती काम करणारी माणसं नव्हतो, आम्ही अर्थशास्त्रावरती काम करणारी माणसं होतो. आपण जीडीपी रेट मोजणारी माणसं नव्हतो, आम्ही अर्थक्षेत्रावरती अभ्यास करणारी माणसं होतो. अर्थक्षेत्रामध्ये जीडीपीला स्थान नव्हतं, कारण जीडीपी मध्ये वेश्या व्यवसाय पण जीडीपी कन्सिडर केला जातो, दारू विक्री पण जीडीपी कन्सिडर केला जातो. अर्थशास्त्रामध्ये दारू विक्री अलाउड नाही, वेश्या व्यवसाय अलाउड नाही, मांसाहार अलाउड नाही. आमचा टेम्पल सेंट्रिक डेव्हलपमेंट होती. देशामधली 10 प्रमुख मंदिरांकडे 10 लाख करोड रुपयाचे ऍसेट्स आहेत. आज तिरुपती बालाजी मंदिराकडे 3,20,000 कोटीची ऍसेट्स आहेत. तिरुपती मंदिराचं वर्षाचा टर्नओव्हर 1,600 कोटी रुपये आहे. तिरुपती मंदिरामध्ये 600 कोटी रुपयाचे लाडू जातात, 400 कोटी रुपयाची दक्षिणा येते, 176 कोटी केसरतून मिळतात. कशाला कंपन्या काढायच्या? जगन्नाथ मंदिराकडे 9 राज्यामध्ये 60,000 एकर लँड आहे. अनंत पद्मनाभ मंदिराची ऍसेट 2,20,000 करोड आहे. ही सोनं 70,000 करोड असतं, 70,000 रुपये थोडा असताना हा सोनं डबल झालं. आता 4.5 लाख करोडचे ऍसेट्स असतील. संपूर्ण अर्थव्यवस्था ही लक्षात घ्या. आमची गावं जी 6,88,000 गावं देशामध्ये आहेत. प्रत्येक गावामध्ये मध्यभागी मंदिर असतं आणि बाजूला गाव बसलेलं असतं. का बरं? कारण गावाच्या घरामधल्या प्रत्येक माणसानं, प्रत्येक परिवारानं घराच्या बाहेर आल्यानंतर उंबरठ्यावरून तो कळस दिसला पाहिजे आणि जीवनाचा उद्देश माझ्या भगवंताची प्राप्ती हे कळलं पाहिजे. आणि म्हणून गावामध्ये सेंटरची मंदिर असतात. म्हणून एक राष्ट्राचं मंदिर राम मंदिर, राज्याचं मंदिर पांडुरंगाचं मंदिर, कुटुंबाचं मंदिर घरातला दिवारा आणि व्यक्तीचं मंदिर हृदयामध्ये देवाला बसवायचं. हे शरीर पण एक मंदिर आहे, देव देवाचे मंदिर आहे, देह देवाचे मंदिर आहे. जेव्हा आपण गीता भागवत रामायण आपल्या जीवनामध्ये उतरू, जेव्हा आपण तुळशीची माळ घालू, जेव्हा आपण तिलक लावू, एका हातात गीता एका हातात आयफोन, भले मॉडर्न काही अडचण नाही असायला, तेव्हा काय होईल पाहिजे ना, जग बदलेल. जगाला गरज आहे. आज जगामध्ये आत्महत्या होत आहेत, अपघात होत आहेत, कुटुंब तुटत आहेत, युद्धजन्य परिस्थिती झाली आहे. फक्त 30 किलो मध्ये जपानमध्ये 2 शहर भस्मसात झाले, हिरोशिमा आणि नागासाकी. आज अमेरिकेकडे 6,000 किलो येतो, रशियाकडे 6,000 किलो, चायनाकडे 6,000 किलो, भारताकडे 2,000 किलो, पाकिस्तानकडे आपला मित्र 2,000 किलो. तर 30 किलो मध्ये ती गावं आजपर्यंत भोगत आहेत. ह्या जगातलं सगळं युनियन एकदम पडलं तर जग नष्ट होतं. नष्ट करणं फार सोपं आहे, कारण ते तमोगुणाचं लक्षण आहे. निर्माण करणं सत्वगुणाचं लक्षण आहे. आणि भक्ती विशुद्ध सत्वामध्ये येते, पालन पोषण करते. आणि म्हणून आपल्याकडे जी कला आहे, आपल्याकडे पैसे असेल तर देवाच्या मंदिरं बांधण्यासाठी खर्च करा. 5G लक्षात ठेवा. गाय, गंगा, गीता, गुरु आणि कोळी. आपले पैसे गायीसाठी खर्च केले पाहिजेत, गंगेसाठी खर्च केले पाहिजेत, नद्यांचं प्रदूषण मुक्त केलं पाहिजे,
गीतेसाठी खर्च केला पाहिजे, गीता भागवत रामायणाचा प्रचार केला पाहिजे, गुरूंसाठी खर्च केला पाहिजे, वारकरी ब्राह्मण पुजारी गुरु याच्यासाठी खर्च केला पाहिजे, वैष्णव आणि गोविंद मंदिर निर्माण केले पाहिजे. अशा पद्धतीने आपण आलेलं धन जे व्यस्त लोकांनी परमेश्वराच्या सेवेसाठी लावल्यानंतर आपली सनातन संस्कृती खऱ्या अर्थानं सदृढ होते. आणि जे आहे ते कलेला वाटतं. माझा वेळ झालाय, 11:15 वाजले. माझ्याकडे पण एक कला आहे, ते म्हणजे मी नाटक लिहितो, कविता लिहितो. महाराष्ट्र गोसेवा आयोगावरती मी सदस्य पण आहे आणि इस्कॉनच्या माध्यमातून एक अन्नामृत फाउंडेशन आहे, तिथे आपण 60,000 मुलांना रोज जेवण देतो पुण्यामध्ये 300 शाळांमध्ये. ते आपल्या कला आहे, हे मॅनेजमेंटचे स्किल्स तिथे देखील वापरले. तर माझी एक कला अशी आहे की मी कविता पण छान लिहितो असं मला वाटतं. मला माहित नाही तुम्हाला वाटतं, पण या कवितांमध्ये मी 100 कविता कृष्णावरती लिहिल्या. त्यातल्या 100 ऐकवत बसलो तर रात्र होईल. एक कविता तुम्हाला ऐकवतो आणि माझ्या प्रदर्शनाला विराम देतो. कारण आपल्यामध्ये जय सच्चिदानंद प्रभू आले. जय सच्चिदानंद प्रभू एक फार चांगले गायक आहेत. भगवंताचं कीर्तन ज्या प्रेमाने ते गातात, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना म्हणजे अगदी तन्मयतेने त्यांची कीर्तन ऐकायला पाहिजे. गौरांग प्रभू त्यांचं फार तोंड कौतुक करत असतात. त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की त्या कीर्तनातला काय उर्वा आहे. आपलं गाणं जेव्हा कृष्णाच्या सेवेला लावतो तेव्हा त्याला त्याचं कीर्तन होतं. तरी माझी छोटीशी कविता तुमच्या पुढे मी प्रस्तुत करतो आणि माझा प्रवचनाला विराम देतो. ही कविता मी आता परवाच लिहिली आपण. गीत गावे कसे मी कृष्णा, माझी काय गायकी रे, माझी काय गायकी. मुझे गीत गावे कसे मी कृष्णा, माझी काय गायकी रे, माझी काय गायकी. कृष्ण तुझे नाम, रंग तुझा श्याम, वृंदावन धामनी प्रेम तुझे काम. तुझे गीत गावे कसे मी कृष्णा, माझी काय गायकी रे, माझी काय गायकी. श्रीराम तुझे प्राण, गीता तुझे गाण, वैष्णव सन्मानी मुरली बाजे छान. तुझे गीत गावे कसे मी कृष्णा, माझी काय गायकी रे, माझी काय गायकी. नयन कमल, चरण कमल, करमुख कमल, तू कोमल कोमल. तुझे गीत गावे कसे मी कृष्णा, माझी काय गायकी रे, माझी काय गायकी. कच्छ मच्छ वराह, वामन नरसिंह, तुझ श्रीरामनी गौतम परशुराम. तुझे गीत गावे कसे मी कृष्णा, माझी काय गायकी रे, माझी काय गायकी. आणि पुन्हा एकदा माझे परमप्रिय मित्र अविनाशजी यांना मी महावस्त्र आणलंय, ते आपण मित्रानंतर करूच. पण तुम्हाला भगवंत शतायू आयुष्य द्यावं, निरोगी आणि आरोग्यशील असं आयुष्य द्यावं. तुमच्या दोघा पतीपत्नीकडून, तुमच्याकडून आणि रोहिणीकडून, दोघांकडून असंच सनातन धर्माचं कार्य, भक्तिमय कार्य होत राहावं अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करून थांबवतो.